स्नेह संवाद घडवण्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शन तालुक्याचे प्रतिनिधी आदरणीय साहेब ते नामदार साहेबांना ऐकण्यासाठी त्यांच्या भावना नुकताच झालेला निवडणूक विधानसभेची मी त्याला पराजय म्हणणार नाही, मी त्याला घात म्हणतो. हा झालेला एक त्याचं कारण असं आहे मित्रांनो, सध्या जे राजकारणाचं स्वरूप डेव्हलप केलं जातं आहे, स्वरूप निर्माण केलं जातं आहे, त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी खोटा प्रचार, खोट्या गोष्टी सांगून बदनाम करायचं, मोठ्या प्रमाणावर, प्रचंड प्रमाणावर, मोठा शब्द अपुरा पडेल, प्रचंड किंवा अतिप्रचंड म्हणूया, पैशांचा वापर त्या ठिकाणी करायचा. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित त्यांनी मार्गदर्शन आपल्याला सुरुवात केली, प्रास्ताविक केलं. असे माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे म्हटलं आणि आपण सर्वजण एकत्र आलेलो आहेत. जास्त भाषण नाही. आता माननीय डॉक्टर तांबेंनी प्रास्ताविक केलं. आता मी माझं निवेदन शांततेनं मांडायचं एवढाच आजचा हा कार्यक्रम आहे. जास्त भाषणानंतर ठोकाठोकीचा कार्यक्रम नंतर करू आपण. बघण्यानंतर भाषण करावं लागतील आपण नंतर. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये विधानसभेचा निकाल लागला, आपल्या सगळ्यांना एक धक्का बसला. आपण सर्वजण अपेक्षा करत होतो का किती मताधिक्य आपलं राहील, असा विचार आपण करत होतो. किती जादा 40 बेरजा हे सगळं काही चाललेलं होतं. बेरजा वजाबाक्या गुणाकार सगळं झालं आणि एक धक्का आपल्या सगळ्यांना निश्चितपणे बसला, हे काही नाकारता येणार नाही. अनेक गोष्टींचा या निमित्तानं सांगोपांग विचार हा आपण केला पाहिजे आणि म्हणून आजची ही बैठक मी कार्यकर्त्यांच्या चर्चेसाठी ही बोलवली. जर आपण विचार करतो की आपल्या तालुक्यातलं राजकारण करत असताना 1985 साली माझ्या राजकारणाची सुरुवात झाली. एका वेगळ्या पर्वाची गोष्ट कोणती असेल तर संगमनेर तालुक्याचं, संगमनेर शहराचं एक वेगळी राजकीय संस्कृती नव्हता, ज्याच्यामध्ये राजकारणाच्या जागेवर होतं. राजकारणाव्यतिरिक्त कधी आपण एकदा निवडणुका संपल्यानंतर कोणतंही राजकारण नसायचं. एक अत्यंत शांततेनं, बंधुभावानं चाललेलं तालुका, शहर, असं विकासाच्या दिशेनं गतिमान झालेलं शहर आणि तालुका, असंच हे चित्र आपण सगळ्यांनी पाहिलं. कधी नागपूरकडे गेलं तर नजूल जमीन हा असा जुना प्रश्न तुम्ही देवेंद्रजींना विचारा, काय हरकत नाही. कधी गेला तर मुद्दाम विचार. आपण त्यांची मदत घेतली त्यांची मी त्यांचा सल्ला घेतला, चर्चा आम्ही केल्या आणि वर्षानुवर्ष पडलेला तो प्रश्न मी सोडून टाकला. खंडकरी शेतकरी कधीच सुटत नव्हता. 60-70 वर्ष रखडलेला मी बरोबर हे सांगतो, कारण विषय बरेच आहेत. खंडकरी शेतकऱ्याचा प्रश्न, हा खंडकरी शेतकऱ्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लावण्याचं काम पार शिर्डी मतदारसंघातले खंडकरी शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न मार्गी लावायचं मी केलेलं आहे. श्रीरामपूरचं तर केले, महाराष्ट्रातले 25,000 एकरापेक्षा जास्त क्षेत्र आहे त्याच्या शेतकऱ्याला देऊन टाकण्याचं काम मी केलेलं आहे. कधी न सुटणारा प्रश्न ते शेतकऱ्याचा सोडलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. काम बंद पाडलं जात होतं, प्रश्न सोडावा लागायचा, बसावा लागायचा, मार्ग काढावा लागत असायचा. आणि असा कायदा होता की त्यावेळेस लाभ क्षेत्रातल्या जमिनी 8 एकराच्या वरच्या काढून घ्या आणि ते त्यांना द्या होतं. आम्ही असं केलं की सरकारी जमिनीवर पुनर्वसन केलं. 8 एकराच्या तुमच्या जमिनी त्या शेतकऱ्याच्या त्याच्याकडेच ठेवल्या आणि ते पूर्णपणे 7/12वरून सुद्धा तो शेरा काढून टाकला. हे काम आपण केलं. परंतु प्रकल्पग्रस्तांना त्याला चांगल्या जमिनी, सपाट जमिनी, त्याचं जीवन उभं राहणारं काम हे संगमनेर अकोला तालुक्यामध्ये करण्याचं काम आपण केलं. आज खराडीला आहे, सांगवीला आहेत, चिखलीला आहे, धांदरफळला आहेत,
अरे ते माननीय बाळकृष्ण पाटील दातेरांची आपल्याला आठवण येईल की त्यांनी त्यांच्या ती जी सोसायटी होती त्याच्यातून 48 एकर दिली म्हणून अशी खुर्दला बसले आणि सगळे प्रश्न आमचे मिटले. ते धरण पूर्ण करण्याकरता किती अडचणी आल्या एका वाक्यात सांगता येत नसतं. कधी एका वाक्यात सांगता येत नाही. झालं धरण झालं असं म्हटलं तर तेवढं होऊ शकतं, पण धरण होण्याकरता काय काय करावं लागलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याच्यातून तुम्हाला सांगतो, आता ते धरण झालं, पाट झाले, पाटाचं पाणी फिरलं, ऊसाच्या लागवडी चाललेल्या मी काल परवा पाहायला गेलो होतो. जिथं टँकर जायचे तिथं आता ऊसाच्या लागवडी सुद्धा करायला घेतल्यात. तो करायला तयारी करतायत आता सध्या. हा बदल केला, पण तो काही अचानक झाला असं नाही. त्याच्यामध्ये रक्ताचं पाणी करून काम करावं लागलंय आम्हाला आणि कार्यकर्त्यांना, म्हणून हे झालं. किती आंदोलनं केले ते वेगळाच विषय. हे काय शहराचा 50 वर्षाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला. माननीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मला त्यांचं घ्यावं लागणार आहे. मी अनेक वेळा ते सांगितलं, परत सांगत नाही. ज्या ठिकाणी प्रवरा नदीला बांध घालायचा होता आम्हाला, आम्ही एवढंच म्हणायचो तर फक्त 2 फूट बांध घालून त्या उंचीचं. तेवढं पाणी आलं तर आमच्या शहराचा पाणी प्रश्न सिटल, थोडंसं तुमचं पाणी तुम्हाला परत जाईल. एवढे आंदोलनं केले होते. किती आंदोलन करावं लागले. ते पाणी नव्हतं. पहिला आपण पाईप टाकला, पिण्याचं पाणी आलं, गोड पाणी. आता 2-3 मजल्यापर्यंत जातंय. गोड पाणी आहे, शुद्ध पाणी आहे. तुमच्या ॲक्वाला भारी पाणी येते. तुम्हाला सांगतो, आपला कारखाना आपला जो आहे महारानवारचा कारखाना आहे. कुठं पाटपाणी होतं, काय होतं. तो कारखाना उभा राहिला, दमाखाना उभा राहिला, आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं चालवला. एवढंच नाही, तो चालवित असताना आता 14 लाखापर्यंत गळीत आपण करतोय. वीज पाठवत आहोत. योग्य पद्धतीनं कायम भाव देण्याची पद्धत आपण पार पाडलेली आहे. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जिथे करता माणूस चांगला मिळतो तिथं ते प्रपंच पुढे जातो. तसा आपला प्रपंच पुढे गेलेला आपल्या सगळ्यांना दिसलेला आहे. आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट या निमित्ताने मी तुम्हाला सांगतोय. ईव्हीएमचा घोटाळा, जेव्हा सगळे म्हणतात घोटाळा आहे, सगळे म्हणतात, महाराष्ट्र म्हणतो, देश म्हणतोय घोटाळा आहे. एवढंच नाही तर परदेशातले काही चॅनल म्हणतात काय विशेष असं, एवढा निकाल कसा लागू शकतो, एवढं यश कसे मिळू शकतात. सगळी शंकेलाच कारण आहेत. एवढे शंकेचे कारण असतात. ईव्हीएमचा घोटाळा, त्याच्या बाबतीत काय चौकशा होतील त्याच्यात गुंतून न पडता आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे असं माझं मत आहे. कुणी मला सांगत नाही. मला सांगा की 85च्या अगोदरचं संगमनेर कसं होतं, काय प्रसिद्धी होती संगमनेरची. दंगलीचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं. दंगलीचं शहर म्हणजे संगमनेर, सतत दंगली चाललेलं शहर. 85 नंतर मी आमदार झाल्यानंतर कधीच दंगल झाली नाही. याला कारण असं की आम्ही दोन्ही समाजामध्ये बंधुभावाचं वातावरण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो. गंगागिरी महाराजांचा, महंत गंगागिरी महाराजांचा उत्कृष्ट सप्ताह केला. जोरव्याला तो सप्ताह केला, खांडगावात जो सप्ताह केला, वडगाव पानला मी सप्ताह केला. वारकरी संप्रदायाचा मी त्याच्यामध्ये होतो. करणारे कार्यकर्ते स्थानिक होते, पण मी असायचो त्यात. पुढाकार माझा असायचा. दिग्रसला केला. अरे हरिनाम सत्य करणारे आणि पुढाकार घेणारे आणि तिथल्या कार्यकर्ते सगळे असायचे. त्यांच्याबरोबर मी पायी म्हणजे पायाला भेगा पडायच्या, चालायचो मी त्यांच्यामध्ये, वाढायचं पंक्ती मी पाहायचो. तुम्हाला याच्यात माझं काहीच दिसलं नाही का? तुम्हाला हे दिसलं नाही माझं? एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो की संभाजी महाराज, आता खरं म्हणजे संभाजी महाराजांचं नाट्य आणि संभाजी महाराज, खरे संभाजी महाराज दाखवण्याचं काम मी केलं रे. तुम्हाला नाही जमलं कोणाला. 4 दिवस आता काही हे झाल्यापासून गडबड आहे. आता मंडळी आता इथं शेडगावला आणि रविपूरला गट ऑफिस काढलंय. नोंदी द्या म्हणायला लागले. तिथे प्रवरा कारखान्याचं गट ऑफिस आता रहीमपूरला आणि शेडगावला काढण्यात आलेलं आहे. तिथं नोंदी द्या म्हणायला लागले. एवढं धाडस कसं व्हायला लागलं का आपल्याकडे गट ऑफिस काढायचं? याचा अर्थ असा, एक लक्षात घ्या तुम्ही सगळेजण, माझं वाक्य लक्षात घ्या.
तुम्ही सगळे वाक्य लक्ष घ्या, तुमच्या जीवनाशी निगडीत असलेली गोष्ट मी बोलतोय. हे गट ऑफिस काढणं रविपूरला आणि शेडगावला याचा अर्थ असा की हा हल्ला तुमच्या सहकारी संस्थेवर सुद्धा सुरू झालेला आहे. या सहकारी संस्था साखर कारखान्यावर हल्ला सुरू झाला, तिथं गट ऑफिस काढणं, ऊसाच्या नोंदी घ्यायच्या म्हणतात, तिथून ऊस न्यायचा म्हणतात, असं काहीतरी सुरू झालेलं आहे. एंट्री तिकडून केलेली आहे. आत्मविश्वास थोडा वाढलेला आहे त्यांचा असं दिसतंय. हे काही नाही, तालुक्यात आपण आता काही अडचण नाही आपल्याला. आता आमदार आपला आहे, आता गट ऑफिस काढा, कारखान्यावर आता चढाई करू, कारखाना संपून टाकू. पण हत्यार मात्र नवीन झालेला आमदार हे विसरू नका. त्यांचा हत्यार हा आमदार आहे तुमचा नवीन झालेला. लक्षात ठेवा माझं वाक्य, हे तुमच्या जीवनाशी निगडीत आहे. हत्यार म्हणून वापरलं जाणार आहे. संगमेर तालुक्याचा विकास मोडण्याकरता म्हणून हे हत्यार वापरलं जाणार आहे, हे विसरू नका. अडचण नव्हती. मी सगळ्यांना म्हटलं होतं, अरे पहा हे चुकीचं चाललंय सगळं तालुक्यात. मग शेवटी गेलो मी तिथं. इथं मार्केट कमिटीला उमेदवार उभे करायला लागले, तिथं गेलो मी. शेवटी कारखाना तिथला गणेश कारखाना, त्यांनी शेवटी गणेश कारखान्याच्या लोक म्हणे इकडे या गणेश कारखान्यात ताब्यात दिला. दुसरं वर्ष बराच इतक्या अडचणी आहेत तरी चाललाय तो चांगला. हे खरंय का नाही जाऊ मी? मला माझ्या मतदारसंघात माझ्या लोकांना त्रास होत असताना मी ते निमूटपणे सहन करावं, हे काय माझ्याच्यानं होणार नाही. मी उभा राहणार, खंबीरपणे राहणार, काय व्हायचं होईल ते जातं राहणार. आणि तुमची साथ तितकीच कडक पाहिजे एवढं तुम्हाला सांगतो. कडक साथ पाहिजे याला. तुम्ही म्हणाल देश राज्यात आम्हीच केलं म्हणा, काय पद्धत? आम्ही विजयी झालो अनेक वेळा, दुर्दैवानं चांगलं नाही. कारण काय असेल तर खरं म्हणजे मी तुम्हाला वाईट वाटू देऊ नका. तुमचा आणि माझा गाफीलपणामुळे हा त्रास झाला एवढं लक्षात ठेवा. मी तुमच्यावर विश्वास ठेवला, राज्यावर फिरत राहिलो. तुम्ही म्हणले झालंच विजय, आता काय राहिलं नाही. सगळं दुरुस्त करायचंय, सगळं दुरुस्त करायचं. लक्षात ठेवा, सगळं दुरुस्त करायचंय. व्यवस्थित झालं पाहिजे, व्यवस्थित दुरुस्त करायचंय. तेव्हा कोणतंही राजकारण जे असतं ना, तुम्हाला किती मोठा आमदार व्हा, खासदार व्हा, मंत्री व्हायचा, मुख्यमंत्री पंतप्रधान व्हा, जनता ज्याच्या पाठीशी तो समर्थ असतो. मला खात्री आहे की त्या पद्धतीनं झालं इलेक्शन, त्याच्यामध्ये जनता माझ्याच पाठीशी, आपणच समर्थ राहणार आहे. गडबडून जायचं काही कारण नाही. तुम्हाला सांगतो, खरं सांगतो, घाबरून जायचं काही कारण नाही. एका ठिकाणी त्रास झाला तर 1000 तिथं उभं राहायची तयारी आपण ठेवा, जायची तयारी ठेवा. एक लक्षात ठेवा तुम्ही, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं जे राजकारण आहे संगमेर तालुक्याचं, तेव्हा मी तिकडे जातो ना, सांगितलं तिकडे जातो, चांगलं करायला जातो का वाईट करायला कधी गेलो नाही अजून. चांगलं करायला जातो, भावना चांगली, माणसं आहे, शेवटी माणसं येते, कोणाला त्रास नाही, चांगलंच करतो मी. जे इकडं चांगलं ते तिकडं देण्याचा प्रयत्न मी करतो. जे ऍडमिनिस्ट्रेशन कारखान्याचं आपलं आहे ते गणेशला चालवलं, चांगला कारखाना चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो. तर गणेश आणि स्तनपुरे कारखान्याचं काय झालं राहुरीच्या, तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणखी बोलायच्या वेळेस ते मी बोलता येईल, आणखी पाहू काय करायचं. पण एक तुम्हाला सांगतो, आपलं फाउंडेशन आहे ना राजकारणाचं, ते बिलकुल मजबूत आहे. लक्षात ठेवा, कॉन्क्रीट आहे, पक्का कॉन्क्रीट फाउंडेशन आहे आपलं. वर थोडा हल्ला असेल, फाउंडेशन हल्लेलं नाही. आपलं फाउंडेशन बिलकुल हल्लेलं नाही. आणि प्रत्येक फाउंडेशनाचे खांब तुम्ही आहे, सगळे लक्षात ठेवा, वरचे खांब तुम्ही. फाउंडेशन पक्क आहे आणि पक्कच राहणार. आणि सगळं दुरुस्त करायची जबाबदारी शेवटी असं आहे की ही ताकद तुमची आहे ना, या ताकदीच्या जोरावर सगळे संकट आपण दूर करू, काही अडचण नाही. मी लक्षात वेळ म्हणतो, मी जातो प्रत्येक गावाला येतो तुमच्या. उद्या मी सकाळी मंगळापूरला जाणार आहे 9 वाजता. सगळ्यात चांगलं मतदान केलं म्हणून मंगळापूरचं काय नुकसान होणार रे? माझं काय नुकसान होणार रे? माझ्या घरचं तुम्हाला माहिती आहे का? संध्याकाळी अर्धी ज्वारीची भाकर खातो. माझं नाही तुम्हाला सांगतो. त्या दिवसाचं उदाहरण सांगतो मला. त्या दिवशी मी ज्यावेळेस मतमोजणी झाली आणि असं आहे की 40 वर्ष आमदारकी केली. 40 वर्ष आमदारकी, फार थोड्यांच्या नशिबात ती आमदारकी 40 वर्ष आणि सरलाट पद्धतीनं आणि प्रचंड मताधिक्यानं विजयी होत केलेली आहे.
मला परत असं वाटलं की अरे आपण काम जे केलं ना, राज्यात सुद्धा चांगलं देखणं काम केलं, राज्यातला कोणी माणूस नाव ठेवणार नाही एक सोडून. त्यांना म्हटलं होतं तुलना करायला येणार आहे आणि ती म्हणजे बदनामी करण्याचा. त्याच्याकरता काही एजन्सीज तिने हाताशी धरलेल्या आहेत. त्या एजन्सीज व्हिडिओ तयार करतात, त्या ठराविक लोकांचेच त्यात व्हिडिओ घेतात, ते ठराविक लोक बोलतात आणि आपली बदनामी करण्याचा कार्यक्रम करतात. इलेक्शनच्या अगोदर सांगितलं ते इलेक्शनमध्ये झालं. चन्नापुरीचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिला. अजूनही तो थांबलेला नाही, अजूनही थांबलेलं नाही बरं का ते, अजूनही चालू. अजून नवीन नवीन माणसाच्या मुलाखती. आता कसं झालंय, बरेच बिळातूनच साप बाहेर आले. जे बिळात लपलेले होते ते बाहेर आले, असे फुटकारा टाकायला लागले. नाही आहेत काही डुप्लिकेट आहेत. एक सांगतो मी, खूप जणांनी खूप काही सांगितलं, खूप आरोप केले, कोणालाच सोडलं नाही. शहानिशा केली जाईल, माझ्यावरच केले काही जणांनी, उघड केलं. म्हणजे साहेब तुमचं असं चुकलं, म्हणलं मी तपासून घेतो बाबा. कोणालाच सोडलेलं नाही बरं का. सगळ्यांना सगळं तपासू आपण, कुठं दोष असं दूर करू, चूक दुरुस्त करू, की जबाबदारी माझी. आता मला काम नाही दुसरं, एवढंच काम करेल का सगळं दुरुस्त करून टाकितो. काही डुप्लिकेट आहेत, काही डुप्लिकेट आहेत, मला माहिती आहे. तिकडं वेणी इकडं मी, तिकडं वेणी इकडं मी. आता काय होईल, दूध का दूध पाणी का पाणी, एकदा होऊन जाऊ द्या बरं. उगाच कट इकडं समजूत काढायचा प्रयत्न करा. आपल्याला बरोबर राहायचंय, तालुका पुढे न्यायचंय. आता चुकून चालणार नाही, हे बोला लोकांशी तुम्ही, त्याला बरोबर घ्या. एवढं करून नसल तर आपल्याला लढाई तर करावंच लागेल. जबरदस्त लढाई करू, काय काळजी करू नका. मी भक्कम, तुम्ही पहिली काय लक्षात घ्या, भाऊसाहेब थोरातांचा पोरगा आहे, स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे. रक्त ते एवढा हल्ला झाला, ज्या भक्कम राहिली, एकाच वाक्याला भक्कम राहिली. म्हणलं ताई तू आता स्वातंत्र्य सैनिकाची ना ते लक्षात ठेव, गडबडायचं नाही असं म्हणली तर भक्कम होऊन गेली. आता मी असं म्हणलं तुम्ही भक्कम व्हायला पाहिजे ना. आपल्या सगळ्यांना भक्कम व्हायचंय, भक्कम राहायचंय. आपल्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊ, काय जे असेल चुकीचं ते दुरुस्त करू. माझं चुकलं असेल मला सांगा, मी प्रयत्न करेल चांगलं, माझं जास्तीत जास्त चांगलं करण्याचा. तुम्ही प्रयत्न करा, तुमच्या चुका काय असतील ते दुरुस्त करायच्या, गाव पातळीच्या असतील, व्यक्तिगत असतील, आणि एकत्र पद्धतीनं पुढे जाऊ. पुन्हा एकदा संगमेर तालुका ह्याच वेगानं प्रगतीच्या दिशेनं गेल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री मी तुम्हाला देतो. त्याकरता आपण सगळेजण तयारीला राहूया, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.